पक्षाताईंनी म्हटलेलं आहे की नंदू महाजन हे काही माझे उमेदवार नाहीत, गिरीश भाऊंच्या निर्णयानुसारच त्यांना उमेदवारी मिळालेली आहे असं म्हणाल्या. हो हो ठीक आहे, धन्यवाद. पार पडलेला आहे. आपण देखील या बैठकीला उपस्थित होतो. काय वाटतंय, काय विश्वास वाटतोय? अतिशय उत्साहाने इथे महायुतीचा मेळावा पार पडलेला आहे. आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, आपले नेते आदरणीय गिरीश भाऊ, त्याचप्रमाणे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाब भाऊ, त्याचप्रमाणे सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि सगळे पदाधिकारी महायुतीचे, त्याचप्रमाणे सगळे नगरसेवक आज ह्या मेळाव्यासाठी उपस्थित होते. अतिशय उत्साहामध्ये मेळावा झालेला आहे आणि 100% खात्री आहे की ही जागा महायुतीची हे चांगल्या मतांनी विजय इथे होणार आहे. भाजपमध्ये अंतर्गत असं नाही आहे. बघा, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जिल्ह्याचे नेते आदरणीय गिरीश भाऊ आहे. जो काही महायुतीचा इथे निर्णय झालेला आहे, आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, त्याचप्रमाणे आपले शिवसेनेचे आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, अजितदादांकडनं आपल्या पवारताई असतील, सगळ्यांनी मिळून हे ठरवलं की ही जागा जी पारंपरिक भारतीय जनता पार्टीची जळगावची जागा राहिलेली आहे म्हणून भाजपला ही जागा सुटलेली होती. आणि त्याचप्रमाणे नेहमी सगळे निर्णय जळगावच्या संदर्भात किंवा उत्तर महाराष्ट्र संदर्भात आदरणीय गिरीश भाऊंनीच घेतलेला आहे. आणि ह्यावेळेससुद्धा गिरीश भाऊंनी आणि पक्षाचे जे श्रेष्ठ पक्ष आमचे सगळे नेते आहेत त्यांनी तो निर्णय घेऊन उमेदवारी दिलेली आहे. हे बघा, असं असतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणतीही निवडणूक असते तेव्हा इच्छुक उमेदवार भरपूर असतात. प्रत्येकाला वाटतं की चला माझं नाव, आणि नेत्यांसाठी तर प्रत्येक कार्यकर्ते सारखेच असतात. आज गिरीश भाऊंसाठी किंवा कोणी नेतं असेल त्यांच्यासाठी नंदू महाजनही तेवढेच महत्त्वाचे, केतकीताई पण तेवढ्याच महत्त्वाचे, अजून इथून नंदू अडवाणी होते ते पण तेवढेच महत्त्वाचे. उमेदवार आपल्या परीने प्रयत्न करत असतात, पण जेव्हा एकदा पक्षश्रेष्ठीने आदेश दिल्यानंतर तो आदेश सगळ्यांना मानावा लागतो आणि त्या पद्धतीने काम करावं लागतं. या उमेदवारामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी आहे, त्यामुळेच कुठेतरी असं कुठेही नाही आहे नाराजी वगैरे. आपण बघू शकतात की आज इथे एवढ्या उत्साहाने आज इथे मेळावा पार पडलेला आहे. आमचे महायुतीचे सगळे नगरसेवक आज इथे उपस्थित होते आणि सगळ्यांनी आश्वस्त केलेलं आहे की येणाऱ्या 18 तारखेला महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनाच मतदान होईल आणि जास्तीत जास्त मतांनी ते निवडून येते. 100% विश्वास असताना पण रवींद्र चव्हाणांनी सांगितलंय की प्रत्येक नगरसेवकाला व्हीप बजावला जाणार आहे. मग हा दगा फटका तसं नाही आहे. बघा, कोणतीही निवडणूक असते ना की शेवटी एक कार्यकर्ता म्हणून मी पण विश्वास ठेवते त्या गोष्टीवर की निवडणूक किती जरी सोपी असली पण ती निवडणूक असते आणि शेवटच्या वेळेपर्यंत जे प्रिकॉशन घ्यायची गरज आहे, ज्या गोष्टी लक्ष देण्याची गरज आहे ते घेणं अत्यंत गरजेचं असतं. कारण कुठेही मत वाया जाऊ नये किंवा ते बाद होऊ नये यासाठी ज्या सूचना देणं गरजेचं होतं त्या आज आमच्या प्रदेशाध्यक्षांनी आणि सगळ्या नेत्यांनी सगळ्या आपल्या सगळ्या नगरसेवकांना दिलेल्या आहेत. पीक विमा कंपनीवाले ऐकत नाहीत अशी हतबलता देखील व्यक्त केलेली होती. काय नेमकं केळी पीक विमा? दोन विषय आहे इथे की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये केळी पीक विमा हा हवामान आधारित असतो आणि ह्या वर्षी असं झालेलं आहे की बरेचसे नावं पोर्टलवरनं डिलीट होऊन गेलेले आहे आणि बरेचसे नावं की ज्यांचं 2 हेक्टर आहे तिथे 1 हेक्टर केलं गेलेलं आहे. आणि जी आता पाहणी आम्ही केली ग्राउंडवर जाऊन, जे शेतामध्ये जाऊन मी पाहणी केली, तर बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्या समस्या सांगितल्या. म्हणून मी कृषी मंत्र्यांशी पण बोलली, आयुक्तांशी पण बोलली आहे आणि त्यांनीसुद्धा हे मान्य केलं जर असं कुठे विमा कंपनी करत असतील ते चुकीचं आहे. म्हणून सगळ्या विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना आणि जिल्ह्याच्या प्रतिनिधींना हे आदेश देण्यात आलेले आहे. पत्रसुद्धा मी दिलेलं आहे की जिथे चूक तुम्हाला आढळत असेल तर ती शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तर ती तुम्ही दुरुस्त करावी. कारण की शेतकऱ्याचं ऑलरेडी एवढं नुकसान झालेलं आहे आणि जर विमासुद्धा त्याला भेटणार नाही तर शेतकरी खूप मोठ्या अडचणीत येऊ शकतो.
म्हणून ऑफलाईन असेल तर ती ऑफलाईन कंप्लेंट तुम्ही स्वीकारा, पण शेतकऱ्याचा 100% हा पंचनामा झाला पाहिजे, त्याला 100% भरपाई मिळाली पाहिजे. आणि ह्या संदर्भामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील किंवा कृषी मंत्री असतील आणि विमा कंपन्यांनी पण मान्य केलेलं आहे की आम्ही ही जी चूक झालेली ती दुरुस्त करू, पण शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देऊ. आणि तरीसुद्धा कुठे काही अडचण येत असेल तर नक्कीच त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. गिरीश भाऊ स्वतः बोलले की विमा कंपनीकडून सरकार आपल्या शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली जाते, म्हणून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक बोलवून कंपन्यांच्या प्रतिनिधींना जाब विचारणार. स्वतः मंत्री अशा पद्धतीने खंत व्यक्त करतायत. मी तेच सांगितलं का, आता जे आम्ही ग्राउंडवर जेव्हा जातो गिरीश भाऊंच्या पण ते लक्षात आलं असेल म्हणून त्यांनी ते बोलल्याने नक्कीच ते पुढे विषय मांडतीलच. पण जेव्हा अशा काही त्रुटी जे आम्हाला दिसतंय तर ते दुरुस्त करायचं काम सुद्धा आम्ही विमा कंपन्यांकडनं करून घेतोय. ताई, नंदू महाजनांच्या उमेदवारीमुळे तुमचं जिल्ह्यातील राजकारणात वजन वाढल्याची देखील चर्चा आहे. असं काही नाही बाबा, मी पण एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे. आज जरी मी मंत्री असली पण पक्षाने जो आदेश सांगितलेला आहे तो आम्हाला सगळ्यांना मान्य करणंच आहे. आणि मी आधी सांगितलं की जळगाव जिल्हा किंवा उत्तर महाराष्ट्राचा निर्णय नेहमी गिरीश भाऊंनी घेतलेला आहे आणि हा सुद्धा निर्णय आदरणीय गिरीश भाऊंनीच घेतलेला आहे. त्याच्यामुळे माझं वजन काय, मला माहीत आहे मी खूप छोटी आहे, अजून कार्यकर्ता म्हणून मी काम करते आहे. आज आम्हाला अभिमान आहे की गिरीश भाऊ आमचे नेते आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे सगळे आमदार खासदार कार्यकर्ते काम करतात आणि सगळं व्यवस्थित चालू आहे. अजून तुम्ही त्याच्यात कशाला ठिंगी टाकता? अक्षरांनी म्हटलेलं आहे की नंदू महाजन हे काही माझे उमेदवार नाहीत, गिरीश भाऊंच्या निर्णयानुसारच त्यांना उमेदवारी मिळालेली आहे असं म्हणाल्या. हो हो, ठीक आहे, गिरीश धन्यवाद. भाऊ आमचे नेते आहेत, त्यांनीच तेच उमेदवार ठरवतात, त्यांचंच उमेदवार आहेत असं म्हटलेले आहेत. हा पार्टीचा उमेदवार आहे, असं कोणी कोणाचा उमेदवार राहतं का? हां, असं नाही होत कधी. पार्टी उमेदवार ठरवते. दिल्लीहून हा निर्णय झालेला आहे. माझा उमेदवार आहे त्याचं काय, त्याच्यावर काही शिक्के असतात का? सगळे पार्टीचे लोक असतात, प्रमुख लोक आहेत, त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. मला वाटतं असं म्हणणं चुकीचं आहे. गिरीश भाऊंचा उमेदवार आहे, माझा नाही आहे, मला वाटतं असं बोलू नये कोणी.